जिल्हाधीशांचं गावासाठी खोटा ठरवलं. मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रात एक यवतमाळच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून मुली लापत्ता होतात. मुंबई नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा मुली लापत्ता होतात आणि आपण पाहिल्या अनेक तक्रारी आहेत. इथं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राहतात आणि म्हणून अशा या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये ज्यापतीचा आकडा मागच्या काळातही आला होता की हजारो महिला बेपत्ता आहेत, हजारो मुली बेपत्ता आहेत. पण सरकार हे दाबते आहे. खऱ्या अर्थानं मुलगी असो की महिला असो या महाराष्ट्रामध्ये तिचा सन्मान झाला पाहिजे. पण आज महाराष्ट्रामध्ये जी भाजपची सरकार आहे या भाजपच्या सरकारकडून महिलांचा सातत्यानं अपमान होताना आपण पाहतोय आणि ही वस्तुस्थिती आहे की यवतमाळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिला लापत्ता होतात.